नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत निंब गावात, जिथे 12 मुठांची विहीर आहे, जी एक स्टेपवेल आहे, ती बघायला आपण आलो आहोत. आणि असं काहीसं दृश्य आहे. आणि समोर या काकू आहे, जे आपल्याला थोडीशी इथली माहिती देणार आहे. ही विहीर 350 वर्षापूर्वीचे शाहू महाराजांच्या काळात विरोबाई भोसले यांनी बांधलेली आहे. या विहिरीचं काम 1641 ला चालू झालं, 46 ला संपलं. आणि इथं छावा पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. छावा पिक्चरचं शूटिंग हा, इथं पिंड ठेवून अभिषेक केलेलं ते इथं झालेलं आहे. ओ बापरे, हे तर मला आणि हे माहिती महाल आहे. नव्हतं. हे मध्ये ब्रिज आहे ना, हे ब्रिजवरच आणि इकडचं पूर्ण दिसते ना बघा, ते छावाचं सुरुवातीचं सीन इथलाच आहे. ते इथलं दिसते, पायऱ्यांनी बघा पंत्या वगैरे ठेवलेला आणि हे केलेलं आहे इथलंच आहे. इथेच सगळ्यात पहिले आता आपण जिथे एंट्री करणार आहे तिथे पायऱ्या आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला समजलेली की जिथं आपल्या सगळ्यांचा फेवरेट छावा मूवी आहे, जो एंट्रीचा जो सीन आहे, जो आपल्याला दिसलाय, तो मी तुम्हाला दाखवते. इथं जो एंट्री केल्या केल्याच दिसतोय. ही 12 मुठांची विहीर म्हणजे इथे फक्त एक विहीर नाहीये, तर हा एक प्रशस्त महाल बांधला होता, जो तेव्हा बांधला गेलेला होता. आणि ह्या पूर्ण विहिरीचा आकार हा अष्टकोनी आहे. आणि हीच ती जागा जिथे आपल्या छावाचा फेवरेट सीन शूट झालेला आहे. जेव्हा विकी कौशल महादेवांची पूजा करतानाचा जो सीन आहे, तो एक्झॅक्टली इथे या गावात 15 दिवस त्याचं शूटिंग झालं होतं. हीच ती प्लेस आहे. बाजूने आमराई होती. आंब्याच्या 3500 वेगवेगळ्या जाती होत्या. त्या आमराईला पाणी देण्यासाठी विहीर खणलेली आहे. विहिरीचा आकार पिंडीसारखा आहे. विहीर 110 फूट खोल आहे, 50 फूट घेर आहे. विहिरीला आड आहेत, इकडे आड तिकडे विहीर, या पद्धतीची विहीर आहे. आणि विहिरीच्या समोर एक झाड आहे, ते पण त्यावेळेच आहे, 350 वर्षापूर्वीचं झाड आहे. ते वड आणि पिंपळाच्या मधला प्रकार आहे. आणि पिंपळ पण आहे, दोन्हीचं मिक्स झाड आहे. दोघांचं मिक्सचर आहे ते झाड. म्हणजे किती मजबूत आहे ते. 350 वर्ष. बाकीच्या झाडांची क्षेत्रात पूर्ण पानगळ होते, ह्याची एक पडली की 2 येतात, 2 पडली की 4 येतात, अशी पानं कायम हिरवीगार झाड असतात. आणि पारंब्या पण बघा, वडागत जास्त असे मोठे येतात, छोटे येतात, तिथूनच गळून जातात. जमिनीपर्यंत वडाची कशा जमिनीपर्यंत पारंब्या येतात आणि परत नवीन झाड तयार होतं, तसं वडाचं तसं हे नाही, 5 फुटापर्यंत येतात आणि गळून जातात. आणि विहिरीला एकूण 15 मोठ आहेत, पण कंटिन्यू 12 चालायचे ना, त्यामुळे 12 मोठ्याचे नाव पडलेले. 2 बैलाचे 1 मोठ, अशा कंटिन्यू 24 बैल एका टायमिंगला चालत होते. हो, काही मोठे असं बैल खालून पाणी वरती ओढायचं. बैलांची तोंड तिकडं असं, बैल पुढे तोंड पाणी वर ओढणार. हे खड्डा आहे ना, तिथं खड्ड्यात पडलं जातं आणि हे असं पाटाने शेतीला जायचं पूर्वी. मग एक खड्डा, 1 मोठ, 2, 3 अशा. इथं 3 मोठ आहेत, 3, 6 आणि मेन विहिरीला 9 मोठ आहेत, अशा 15 आहेत, पण चालायच्या 12, त्यामुळे 12 मोठीची 9. हे आड आहेत, इकडे आड आणि तिकडे विहीर. आड कोण नसतात, ते आड आणि ते विहीर, इकडे आड आणि तिकडे विहीर. या साईडला जे दिसतंय तिथे पाणी अडून राहणार, ते आड होतं हे इकडं. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला इथे ही खाली विहीर आहे. म्हणून ती म्हण पण ऐकली ना, इकडे आड तिकडे विहीर, ती इथं साजेशी. खूप खोल दिसते इथून विहीर, खूपच जास्त. अच्छा. आणि हे बघा, दोरी याच्यातून यायची का? उभे जाऊन खांब असणार लाकडी, त्याच्यातून येणार. त्याला ते असं बांधलं, हे केलेलं असतं. बैल पुढे गेले ना की पाणी वर ओढलं जातं आणि हे खड्ड्यात पडतं. खड्ड्यात पडले की हे असं पाट आहेत बघा, प्रत्येक ठिकाणी पाट आहेत, ते तिथं जाणार. असं शेतीला जायचं. पूर्वी पहिली लाईटची सोय नव्हती ना, तेव्हा बैलांचा वापर करून शेतीला पाणी काढायचे. तर इथूनच ती दोरी लावून मग जसे इकडं असे बैल व्हायचे. मग तो बैल जसा पुढे जाईल, जसा ह्या दोरीने पाणी वरती येणार आणि जसा बैल पुढे जाईल तसं पाणी इथे साचणार. आणि मग ते पाणी इथून एक मुख बनवलंय, इथून ते पाणी इकडं निघणार आणि असं सगळं शेतांना हळूहळू इथून पाणी वाहून शेतीला पाणी पुरवठवणार. ऍब्सोल्यूट ब्युटिफुल कॉन्सेप्ट. ऐतिहासिक वास्तू. गुळाने सुन्यात बांधकाम केलेलं आणि सगळं गुळ आणि विहिरायचं. हा, आताचे बांधकाम बघा ना, टिकतात का कशी. पूर्वीचं स्लॅब वगैरे पूर्ण अखंड दगडी, हे खांब आहेत ना, अखंड दगड एकच आहे, तो कोरलेला आहे. हा, अखंड एक दगड सिंगल आहे. तीच तर कला होती ना. हा, इथून हा एक भुयारी मार्ग आहे, जिथून थोडीशी भीती वाटते कारण पूर्ण अंधार आहे. तर वरती गेल्यावर दिसेल काय. जपून जा, खूप अंधार आहे आणि वरती लागू शकतं. मला वाटतंय टॉर्च पाहिजे. दीदी टॉर्च लावा ना, भीती वाटते. हा, दिसतंय. छोटूशाच पायऱ्या तेव्हा कसे दिवे घेऊन असे येत असतील. मशाल. हा, मशाल. आता ह्या साईडने आपण आलो होतो बरोबर.
तर आता 2 मार्ग आहे. इथून पुन्हा तुम्ही खाली जाऊ शकता किंवा येण्यासाठी हा मार्ग यूज होत असेल. आणि इथून बाहेर जायचा रस्ता आहे. 5 पायऱ्या चढलो की बाहेर आलो आपण. विहिरीला मध्ये महाल आहे. महालात गुप्त बैठका किंवा खलबत्ते असे चालायचे पूर्वी. विहिरीला वरती सिंहासन आहे. सिंहासनावर बसून शाहू महाराज प्रजेचे प्रश्न सोडवायचे. हे महाल आहे. महालात हे गुप्त बैठका चालायचे. आणि हे वरती सिंहासन आहे बघा महाराजांचं. या हे, इथे का? हा, वर बसायचे, प्रजेचे प्रश्न सोडवायचे. आता खूप जोराचा पाऊस सुरू झालाय, जायची वेळ आली. पण जाता जाता एक शेवटची जागा. जेव्हा विहिरीतून आपण वरती येतो तेव्हा माझ्या मागे ही जी जागा दिसते ती सिंहासनाची जागा होती. तिथे जसा हा महलच होता ना, तर मग ही महलातली सिंहासनाची जागा होती. तशी ही 12 फुटाची विहीर जी अष्टकोनी शेप मध्ये बांधलेली सुंदर अशी. मावशींनी असं आहे. खूप खूप छान, आणि जी माहिती आपल्याला पुस्तकात पण वाचून भेटणार नाही कारण त्यांना ते इथे स्थायिक आहे म्हणून सर्व माहिती आहे. तर अशी खूप छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू मावशी. रामेश्वर आहे, शंकरचं मंदिर आहे, नाव तिचं रामेश्वर आहे. रामेश्वरमचं मंदिर हा आहे. काशीनाथ, हा रामेश्वर आणि ते स्वामेश्वर. कोणता कोणता तो? स्वामेश्वर. स्वामेश्वर. आणि तिकडे पण येतो ना तिकडे पण शंकरचं मंदिर. म्हणजे सगळे शंकराचे ते. हे रामेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर. सोमेश्वर. हा. रामापासून सगळी उत्पत्ती झाली. एकच आहे आपली, सगळी जग ज्यांना माता आहे. हम्म. तुमची आई, माझी आई, इकडचं नाव वेगळं, वेगळं रूप आणले. ते तर आहेच. बरोबर. रामापासून सगळी उत्पत्ती. शेवटला राम, सुरुवातीला पण रामच आहे. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत साताऱ्यातील एक अगदी पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या संगम माऊली या मंदिरात. एक असं मंदिर जे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर एक भव्य दिव्य विश्वेश्वराचं मंदिर उभारलं गेलं आहे. आणि जसं भारतात प्रयागराज आहे तसंच महाराष्ट्रात संगम माऊली म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे आहे ते विश्वेश्वराचं मंदिर आहे. त्याच्या मागे म्हणजे इथे जर बघितलं तर ते रामेश्वर मंदिर आहे आणि ह्या इकडे सोमेश्वर मंदिर आहे. आणि माझ्या एक्झॅक्ट मागे जो दीपस्तंभ दिसतोय, त्या दीपस्तंभाचं वैशिष्ट्य असं आहे की हा संपूर्ण एक दगड होता आणि त्या एका दगडात तो दीपस्तंभ कोरला गेलेला आहे. म्हणजे तेव्हाची जे स्थापित्य होतं ते किती कलाकुसरीने, किती सुंदर होतं. आणि मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच एक खूप मोठी भव्य दिव्य नंदीची मूर्ती बघायला भेटते. अतिशय प्राचीन आणि खूप मोठी असलेली मूर्ती इथं. तुम्ही पाहिलं का मूर्तीची हाईट? माझ्या हाईट पेक्षा एवढीच आहे, म्हणजे जसं जवळपास. शंकराचं वाहन. चला मंदिरात जाऊ. आणि मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच खाली कासव आणि इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पाचं दर्शन म्हणजे समोर बघतो तेव्हा सुंदर अशी शिवलिंग आहे आणि ही तीच शिवपिंड आहे जी काशीला आहे. आणि म्हणून मंदिराला काशी विश्वेश्वर जसं आहे तसंच इथली ही दक्षिण काशी म्हटलं जातं. आणि इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे स्वयंभू म्हणजे इथूनच त्याचा उगम झाला आहे असा माहिती आम्हाला इथे त्या आत बसलेल्या आजीने दिली. इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू म्हणजे इथे त्या शिवलिंगाचा उगम झाला होता, परंतु हे जे संपूर्ण मंदिर आहे ते पेशवे काळात बांधलं गेलं होतं. हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि अजूनही हे मंदिर त्यांच्याच ताब्यात आहे. तर ही मंदिराला एक प्रदक्षिणा घालू आपण मस्तपैकी. आणि इथे मागे पूजा, काही मागे पूजा वगैरे होता, होम हवन. ही छान अरेंजमेंट केलेली आहे. ही मंदिराचा इकडचा दरवाजा. आज तर मंदिरात भाविक कमी आणि चारी बाजूने प्री वेडिंगचीच गर्दी जास्त दिसते मंदिरात.
आणि विश्वेश्वराच्या मंदिरासमोरच एक्झॅक्ट छत्रपती शाहू महाराजांची समाधी उभारलेली आहे. तिथे 2 शिवपिंड तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे माझ्या एक्झॅक्ट मागे काही मुली आहे ज्या सुंदर असं भरतनाट्यम करताय आणि त्याचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे, स्टेज नाही आहे, बट जे खूप वर्षांआधी जे मंदिर उभारले त्याची देणगी आणि त्यांचं जे तिथे त्या मस्त नृत्य करताय. इथले जे ग्रामस्थ आहे, इथे माघ महिन्यात एक उत्सव भरतो, कृष्णा वेण्णा उत्सव. तो खूप मोठ्या जल्लोषाने इथं साजरा केला जातो. येऊन ग्रामस्थ असं बोलतात की कृष्णा वेण्णा माझे आई, मजला ठाव द्यावे पायी. म्हणजे त्या नदीला, त्या मंदिराला ते सगळेजण आपली आई मानतात आणि स्वतःला तिथे समर्पित करतात. असं काही या मंदिराचं विशेष महत्त्व आहे. खूप छान मंदिर आहे. तुम्ही कधी साताऱ्यात आलात तर एक अर्धा तास वेळ काढून मंदिराला भेट द्यायला नक्की येऊ शकता.